मोदींचा कार्यक्रम करेक्ट, चेहरा हवा परफेक्ट. मोदी जाने तय आहे. फक्त हिंदुस्थानी राजकारणात चेहरा समोर यायला हवा, जो देशाचे सुकाणू हाती घेऊन दोलायमान नौका पैल तीराला घेऊन जाईल. राहुल गांधी तो चेहरा होऊ शकत नाही. तसे असते तर लोकांना 12 वर्षांची काळ रात्र पाहावी लागली नसती. त्यावेळेसच काँग्रेस हरली नसती. ते युक्रेनच्या अध्यक्षांसारखे वाटतात दिसतात. मोदी भक्तांनी नंगानाच करून लोकशाहीचे गटार तुंबविले होते. जंतर मंतरवरील झुरळांच्या आक्रोशाने गटार फुटले आणि लोकशाही प्रवाहित झाली. त्या आंदोलनाचे आफ्टर शॉक मोदींना बसत आहेत. मोदी भक्तांनी हिंदू लेकी बाळींचे वस्त्रहरण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. कोणी अंधभक्त खासदार हिंदू तरुणींना कॉल गर्ल म्हणत असेल आणि खासदार मंडळी मिठाचीच गुळणी धरून बसले असतील तर जंतर मंतरवरील आंदोलन नक्कीच मोदी भाऊ जाण्याच्या कार्यक्रमाला बूस्टर ठरेल. नितीन चंदन शिवे म्हणतात त्याप्रमाणे ठाकरे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात फिरायला हवे. कारण जंतर मंतरवर तरुणाईंनी आश्वासक चेहरा मोबाईलच्या प्रकाशात पाहिला. त्याची झलक केरळ, बंगाल, काश्मीर, आसाम, मध्य प्रदेशपर्यंत पोहोचले. मोदी 2014ला आले तेव्हा त्यांच्याबरोबर शिवसेना, अकाली दल, द्रमुक भक्कमपणे राष्ट्रीय लोकशाही बरोबर आघाडीत उभे होते. 5वी बहुमत मिळाल्याने मोदी कानात वारे शिरून सैराट झाले. मग त्यांनी मित्रपक्षांना संपविण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्यातूनच शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली. त्यावेळी मोदी नको म्हणून नितीश कुमार, पासवान, चंद्रबाबू नायडू बाहेर पडले. आता त्यांच्याच कुबड्यांवर मोदींना दिवस ढकलावे लागत आहे. ढकलगाडी जंतर मंतरवरील आंदोलनाच्या खड्ड्यात अडकली आहे. हा कर्णाच्या रथाचे चाक अडकले तसा खड्डा नसून मोदींनी 12 वर्षात केलेले मोठेच खंडहर होय. त्यामध्ये संपूर्ण हिंदुस्थान गिळंकृत होऊ शकतो. झुरळ पार्टी अमेरिका, ब्रिटनमध्ये मोदी भक्तांनी घेतलेल्या मालमत्तांची श्वेतपत्रिका हिंदुस्थानी जनतेसमोर मांडण्याची जास्त शक्यता आहे. त्यातून मोदींची आश्वासने आणि खरा चेहरा आमने सामने येईल. म्हणूनच जंतर मंतरवर जालियनवाला बाग करण्याचा प्रयत्न होता. कारण त्यांना गोध्राकांडाचाच चांगलाच अनुभव असल्याचा अंधभक्त मंडळींचा दावा होता. मोदी पर्वाच्या फुगवलेल्या फुग्याला टाचणी लागलेच आहे. फक्त कोण चेहरा समोर दलपती म्हणून समोर येईल ते पाहणे रंजक ठरणार आहे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.